विक्रेत्यांना सूचना देण्यात येत आहेत. कोणीही घातक असा मांजा आपल्या दुकानावरून विक्री करू नये. जर असं आढळून आल्यास आम्ही आपल्यावरती प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. आपल्यावर कलम 308 प्रमाणे गुन्हा दाखल होईल. आपण कायद्याचा मान राखून आपण आपल्या दुकानावरून कुठल्याही प्रकारचे घातक असे मांजा पतंग उडवण्यासाठी विक्री करू नये, बाळगू नये. शहरात कुठेही अशा जागा मिळून आल्यास व आपल्या दुकानाचे नाव त्या विक्रेत्याने किंवा त्या बाळगणाऱ्याने घेतल्यास त्यातही आपण आरोपी असाल. सध्या शहरामध्ये मांजा पतंग उडवताना जो मांजा वापरला जातो त्यामुळे दुचाकी वाहन स्वार जेव्हा गाडी चालवतात आणि तो मांजा त्यांच्या गळ्याला शरीराच्या कुठल्याही भागाला अडकतो, त्यामुळे जखमा होऊन भविष्यात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण त्या कारवाईला किंवा त्या घटनेला जबाबदार आहात अशी धारणा धरून आपल्यावरती प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई करतात. तसेच नागरिकांनाही सूचना देण्यात येत आहेत. आपण आनंदोत्सवामध्ये पतंग उडवतो. पतंग उडवत असताना दुसऱ्याला जीवित हानी किंवा जखम होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. प्रत्येकाने आपण जे कृत्य करीत आहोत त्यामुळे सर्वसामान्य जनतेला धोका होणार नाही किंवा बाधा होणार नाही, वेदना होणार नाही याची प्रत्येकाने जाण ठेवावी. प्रवाशांना किंवा रस्त्याने चालणाऱ्या लोकांना आपण केलेल्या कृत्यापासून त्रास होणार नाही याची सर्व जनतेने क्षमा ठेवावी आणि आपण जे करत आहोत त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही याची जाणीव ठेवावी.